तारुण्यामध्ये जीवन जगत असताना माणिक महाराजांचा संघ लागावा आणि बाबांनी कृपादृष्टी करावी आणि माणिक महाराजांची बाबांची ओळख झाल्यानंतर बाबांनी त्यांच्याकडून दीक्षा घ्यावी आणि बाबांच्या अनुषंगाने बाबांच्या मार्गदर्शनाने आदरणीय वंदनीय भगवान बाबांनी आनंदी तीर्थक्षेत्रापर्यंत ज्ञानोबांच्या सानिध्यामध्ये जाऊन पोहोचावं. ज्ञानोबाबद्दल नितांत निष्ठा, नितांत भाव, नितांत जिव्हाळा मनामध्ये ठेवून चरणावरती नतमस्तक होऊन विद्या ग्रहण करण्याचं काम, साधना करण्याचं काम बाबांनी करावं. ज्ञानोबरायांच्या पवित्र ग्रंथावरती, ज्ञानेश्वरी सारख्या श्रीमंत ग्रंथावरती नितांत निष्ठा ठेवावी आणि ज्ञानेश्वरीवरती नितांत निष्ठा ठेवल्याचा उपयोग, निष्ठा ठेवल्याचा परिणाम ज्ञानेश्वरीच्या अधिकारावरती, ज्ञानेश्वरीच्या पारायणाच्या अधिकारावरती बाबांनी पाण्यावरती बसावं.